सहर्ष स्वागत करतो. मी सम्राट सोनवणे. चला तर आज आपण आपल्या स्पर्धेमध्ये आपल्या पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या भाविकांना काही प्रश्न विचारणार आहोत. त्या प्रश्नांमध्ये जर 3 प्रश्नांची अचूक उत्तरं त्यांनी दिली तर आपण त्यांना एक आकर्षित आपल्या माऊली संवाद ग्रुप तर्फे एक आकर्षित अशी भेटवस्तू देणार आहे. चला तर मग आजचा आपला स्पर्धक कोण होतो? तर फक्त नियम असे आहेत, ज्यांना प्रश्नाचं उत्तर येतं त्यांनी फक्त हात वर करायचा आहे. बाकीच्यांनी खाली बसून घ्यायचंय, बाकीच्यांनी खाली बसून घ्यायचं. ज्यांना उत्तर येतं त्यांनीच फक्त हात वर करायचं आहे आणि ज्यांनी हात वर केला त्यांनाच मी प्रश्न विचारणार आहे. तर प्रश्न माझा असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या धर्मपत्नी ज्या आहेत त्यांचं नाव काय? आजींनी हात वर केलेला आहे. आपण आजींकडे जाणार आहोत. असं मावशी, तुमचं गाव कुठलं? कोतगाव. कोतगावने आहे तीस मावशी, कोतगावने आहे. चला पहिला प्रश्नासाठी आजी मावशीनं हात वर करेले. मावशी उत्तर काय? प्रतिभाताई. मावशीनं बरोबर उत्तर दिले. माय प्रतिभाताई, जोरदार टाळ्या. जर मावशीनं दुसरा प्रश्नानं उत्तर दिलं तर आपण त्यासले तिसरा प्रश्न विचारू, आणि जर तिसरा प्रश्नानं उत्तर दिलं तर आम्ही त्यासले एक गिफ्ट देणार शेत. तर तुम्हासाठी दुसरा प्रश्न असा शे, आमदार मंगेश दादा चव्हाण ह्या कोणत्या चिन्हावर निवडूनतात? कमळ. मावशीनं दुसराही प्रश्नानं उत्तर बरोबर दिनं. पुढला येणारा निवडणुकले कमळ आहे ध्यानमा ठेवानं. मावशीले कसं माहिती आहे ना, तसं पुढे बी ध्यानमा ठेवानं. चला आपण मावशीला आता इकडे येऊ, तिसऱ्या प्रश्नानं उत्तर विचारू. जर मावशीनं तिसऱ्या प्रश्नानं उत्तर दिलं तर आपण त्याला गिफ्ट देऊ, बरोबर ना? चालेल. तर तिसरा प्रश्न तुमले असा शे, आमदार मंगेश दादा चव्हाण ह्या दरवर्षाले वाऱ्याली जातस, एकूण 2 वाऱ्याली जातस. तर त्या 2 वाऱ्या कोणकोणत्या? बाकीनं कोणच बोला नाही, फक्त मावशी बोलतील. ते वारीच नाही सांगता येणार दादा. अरे मावशी, काय ज्या वारीले जाईल त्या वारीनं नाव माहित नाही. वारी माहित आहे पण मावशी उत्तर चुकेलेत. मावशी माफ करा, आम्ही तुमले देऊ नाही शकतात. ज्याले कोणले माहित असतील 2 वाऱ्या दादा 2 वाऱ्या काढतस, त्या वाऱ्या कोणले माहित आहेत? 2 वाऱ्या. मावशीनं घाईमा का वयना, घाबरत घुबरत का वयना, आपला प्रश्नानं उत्तर बरोबर देईल. मावशी, तुमचं गाव कुठलं? माळशेवगे. मावशी माळशेवगा नाहीत बरं, म्हणजे रामदादाना गाव नाही, बरोबर का? हो. बरोबर. ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. मावशी, तुमले दुसरा प्रश्न शे म्हणा, आमदार मंगेश दादा चव्हाण यसना वडीलनं नाव काय? मावशीले माहित नाही. माहिती शे असो, आपण दिलगिरी व्यक्त करा नव्हत. इकडे कोणले जर येत असेल त्यांना फक्त हात वर करा. नाही, तुमचा राऊंड झालेला होता त्यामुळे तुम्हाला मी विचारू शकत नाही. असो, परंतु मी तुम्हाला विचारणार नाही. काय नाव आहे? रमेश. रमेश चव्हाण. मावशींनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. मावशी, आपलं नाव आणि गाव? आडगाव. मावशी आडगावच्या आहेत आणि त्यांनी बरोबर उत्तर दिलेलं की आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या वडिलांचं नाव रमेश चव्हाण आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चला मावशीले दुसरा प्रश्नानं उत्तर विचारत आपण. जर त्याचं दुसरा प्रश्नानं उत्तर बरोबर दिलं तर त्यासले आपण हे तिसरा प्रश्न विचारतो. मावशी, मी बसू का? मना बी पाय दुखेलेत. आमदार मंगेश दादा चव्हाण यसनं गाव कुठलं? इंगोना. मावशीने एकदम लगेच सांगितलं. टाळ्या वाई जाऊ द्या. हिंगो नाही. वा वा वा, ताईसाठी जोरदार टाळ्या. तुमले तिसरा प्रश्न असा शे, आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी स्टिंग ऑपरेशन केलं होतं. आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी मागच्या काळामध्ये एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं. ते स्टिंग ऑपरेशन का आणि कशासाठी आणि कोणाच्या विरोधात केलं होतं? आजी आजी आजीनं शब्द गया गया म्हणून पाऊस पडत नाही. आजी असं पहिलेच बोलस. सांग मावशी, सांगा. नाही, मावशी हारलेल्या आहेत. माऊली संवादामध्ये सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आपण माऊलींसोबत संवाद करण्यासाठी आलेलो आहोत. मी इथे तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे. जर 3 प्रश्नांमध्ये तुम्ही बरोबरचं उत्तर दिलं, 3ही प्रश्नांचं, तर तुम्हाला मी एक आकर्षित अशी भेटवस्तू देणार आहे. त्यासाठी तुम्हाला 3 प्रश्नांचं उत्तर देणं गरजेचं आहे. मी पहिला कॉमन प्रश्न विचारेल, फक्त आपण हात वर करायचा आहे. माझा प्रश्न पहिला असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण हे दरवर्षी 2 वाऱ्या घडवतात.
त्या 2 वाऱ्या कोणत्या? या दीदीने सर्वात पहिले हात वर केलेला आहे, त्यामुळे मी या दीदीकडे जातो आणि प्रश्नाचं उत्तर ऐकतो. मला जागा द्याल का बसण्यासाठी? तर दीदी, एक पांडुरंगाची आणि एक रायगडाची. वा, ताईसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. दीदीने अर्थात ताईने बरोबर उत्तर दिलेलं आहे. तर दीदी, तुझं नाव काय आणि गाव? बोरखेडा पिराचे चंचल निंबा पाटील. अच्छा, तर निश्चितच उत्तर देण्यात मी चंचल आहे आणि नावही चंचल आहे. कोणत्या वर्गात जाते तू? 11 क्लास. 11ला आहे. असो, तुला दुसरा प्रश्न असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस यांना एक कार्यक्रम घडवतात. दरवर्षी तो कार्यक्रम नियोजित करतात. त्या कार्यक्रमाचं नाव काय? त्यांनी सांगितलं. पण ज्याला येत आहे त्यांनी हात वर करायचा आहे. मी त्याला प्रश्न विचारेल या मावशींनीच, कारण की त्यांना माहित होतं. असो, त्यांच्या आई आहेत, चंचलच्या आई आहेत. चंचलच्या आई चंचल तुमचं नाव काय? प्रतिभा निंबा पाटील. प्रतिभाताई निंबा पाटील यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि तेच आपल्या मुलीला सांगितलं. असो, आपण तो प्रश्न ग्राह्य धरू आणि दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. माझा प्रश्न असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी निवडणूक लढवली आणि ते निवडून आले, ते वर्ष कोणतं? 2019. मावशींनी दुसरंही प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिले. ताईंसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपल्या गिफ्टच्या, आपलं जे आकर्षित गिफ्ट आहे त्याच्या जवळ आहेत मावशी. जर त्यांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्यांना आपण गिफ्ट देणार आहोत. आमदार, तिसरा प्रश्न आहे, पाटणा देवीला एक पूल बांधला होता. प्रश्न ऐकून घ्या. आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी पाटणा देवीला एक पूल बांधला होता. तो किती वेळामध्ये दादांनी पूर्ण करून दिला होता? ते नाही सांगता येणार. मावशी, चंचलच्या आई एका प्रश्नापासून दूर आहेत आणि त्यांना आपण गिफ्ट नाही देऊ शकत. असो, कुणाला या हात वर करायचा आहे? आपण पुढे जाऊ. कुणाला माहित आहे का? हात वर करा. निश्चितच त्यांनी सांगितलं ते पाटण्याचे असल्यामुळे त्यांनी उत्तर दिलेलं बरोबर आहे. एका दिवसात आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी पाटणा देवी येथील जो पूल वाहून गेलेला होता तो एका रात्रीतून बांधलेला होता. म्हणतात ना, एका रात्रीतून तो 7 महल बांधले होते कोणत्या राजाने, तसं दादांनी एका रात्रीतून आपला जो पूल होता नवरात्रीचा तो बांधलेला होता. चला आपण पुढे जाऊ. हात वर करा. आमदार मंगेश दादा चव्हाण यांचा जन्म हा कोणत्या महिन्यात येतो? मावशींनी, ताईंनी, अक्कांनी हात वर केला. आपण त्यांच्याकडे जाऊ. ताई, आपलं नाव काय? उज्ज्वला राजेंद्र पाटील. बरं, जो प्रश्न मी विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर काय? ऑक्टोबर. अरे, खूप आशेनं आलो होतो पण ऑक्टोबर उत्तर चुकलेलं आहे. तर एकदम आकर्षित छान असं गिफ्ट देणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही 3 प्रश्नांचे उत्तर अचूक देणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आमदार मंगेश दादा चव्हाण यांचं गाव कोणतं? हात वर करा फक्त. दोन मिनिटं. या आजीनं हात वर केलेला आहे. आपण आजीला विचारू. याडी गाम कुंसोचं. वारगाम. हा, वड्र. याडी वडरेचं आणि याडी हात उपर करमेलीचं. याडी मंगेश दादा गाम कुंसोचं. अरे, याडी हात उपर किती मन मालमचे. आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या पत्नीचं नाव काय? मावशींनी हात केलेला आहे. तुमचं नाव काय? सर्वप्रथम वर्णा सुरेश पाटील. गाव कुठलं आपलं? तांबोळ्याच्या ताई आहेत आणि त्यांनी हात वर केलाय. आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या पत्नीचं नाव काय? प्रतिभा मंगेश चव्हाण. ताईंसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. ताईंनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. तर तुम्हाला दुसरा प्रश्न आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण हे कोणत्या वर्षी आमदार झाले होते? 2019. मावशींनी दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर दिलं तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तिसरा प्रश्न असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण दरवर्षी आपल्या घरी, आपल्या कार्यालयात एक आशा सेविका, मदतनीस, अंगणवाडी सेविका यांच्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करता. त्या कार्यक्रमाचं नाव काय? भाऊबीज समारंभ. ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ताईंनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. ताई, माऊली संवादाकडून तुम्हाला हा गिफ्ट. चालेल, कसं वाटतंय तुम्हाला? आनंद झाला खूप. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी
2 वाऱ्या सुरू केलेल्या आहेत आणि ते नियमित प्रमाणे दरवर्षी त्या वाऱ्या घडवत असतात. त्या 2 वारींचं नाव काय? हात वर करा. मावशींनी हात वर केलेला. आपण मावशींकडे जाऊ. पंढरपूर. मावशीसाठी जोरदार टाळ्या वाजत. ताईंनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. पंढरपूरची वारी आणि रायगडची वारी. असो, दुसरा प्रश्न असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या पत्नीचं नाव काय? प्रतिभा मंगेश चव्हाण. मावशींनी दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. एकदा जोरदार टाळ्या ताईंना, माझ्या अक्कांना. तिसरा प्रश्न असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या मुलींना किती हजाराचा आहेर देता? 25,000. मावशींनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. मावशींसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. माऊली संवादाकडून मी आलेलो आहे. माझं नाव सम्राट सोनवणे. जर तुम्ही आमच्या 3 प्रश्नांचे अचूक उत्तरं दिली तर मी तुम्हाला एक आकर्षक असा भेटवस्तूचा बॉक्स देणार आहे. माझा पहिला प्रश्न कॉमन आहे. माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण हे दरवर्षी एक कार्यक्रम घडवता. महिलांसाठी तो कार्यक्रम असतो. अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका, आशा वर्कर असतील, मदतनीस असतील, त्यांच्यासाठी हा कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमाचं नाव काय? हात वर करा. मावशींनी हात वरती केलेला आहे, त्याच्यामुळे आपण मावशींकडे जाऊ. मावशी नमस्कार, जय हरी. मावशींनी हात वर केला. मावशी, उत्तर काय? हळदी कुंकाचा कार्यक्रम अरे, मावशी बोलल्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम. मी मोठ्या आशेनं आलो होतो की मावशी उत्तर कॉन्फिडेंटली देतील, पण मावशी चुकलेले आहेत. तुमचं नाव काय? सुनंदा नंदू पाटील. तुम्ही उत्तर काय दिलं? पुलाचे काम चालू. बरोबर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मावशींना आम्ही दुसरा प्रश्न विचारेल, आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या पत्नीचं नाव काय? नाही, प्रतिभा पाटील. ताईंनी दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. टाळ्या वाजा. तिसरा प्रश्न माझा असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण हे कोणत्या वर्षी निवडून आले होते? 21. त्यांचं उत्तर चुकलेलं आहे. मी माऊली संवादाकडून आलेलो आहे. तुम्हाला मी काही 3 प्रश्न विचारणार आहे. त्या 3 प्रश्नांची तुम्ही अचूक जर उत्तरं मला दिली तर तुम्हाला मी हा भेटवस्तूचा एक बॉक्स देणार आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण हे कोणत्या वर्षी निवडून आले होते? यांनी हात वर केला. आपण त्या मावशींकडे जाऊ, ताईंकडे जाऊ. ताई, आमदार मंगेश दादा चव्हाण हे कोणत्या वर्षी निवडून आले? 2020. अरे, ताईंचं उत्तर चुकलेलं आहे. पुढे जाऊ आपण. 2019. मावशी ताईंनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. त्यांचा हात 2 नंबर होता. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तुम्हाला दुसरा प्रश्न असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या वडिलांचं नाव काय? ताईंनी हात वर केलेला आहे आणि यांनी उत्तर दिलेलं नाहीये. आपलं गिफ्ट त्यांना देता देता राहून गेलेलं आहे. असो, आम्ही पुन्हा येऊ, तुमच्या बोगीत भेटू. तोपर्यंत तुम्ही इतिहास चालून ठेवा, दादांचं जीवनचरित्र पाहून ठेवा. प्रश्न समजून घ्या, बाकीच्यांनी बोलू नका. आमदार मंगेश दादा चव्हाण यांचे शिवसहाय्यक जे आहेत, PA ज्यांना म्हणतो आपण, ते कोणत्या गावचे आहेत? देवळीचे. बाबांनी मागून सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे यांचं बाद होत आहे. मी प्रश्न दुसरा विचारतो. असो, बाबा मधी बोलल्यामुळे मावशीचं बक्षीस गेलेलं आहे. असो, आपण पुढे जाऊ. प्रश्न, आमदार मंगेश दादा चव्हाण हे कोणत्या चिन्हावरून निवडून येतात? हात वर करा. काकांनी हात वर केलेला आहे. निश्चितच तुम्ही फिरा आणि मी तुम्हाला दुसरे, दादा चव्हाण हे कोणत्या चिन्हावरून निवडून आले? कमळ. भाऊंसाठी जोरदार टाळ्या. उचला. दुसरा प्रश्न असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या पत्नीचं नाव काय? कसं करता असं? माहित आपले. असं आपण इकडे माऊली संवाद घडवत आहोत. त्यामध्ये मी तुम्हाला काही 3 प्रश्न विचारणार आहे. त्याची जर तुम्ही अचूक उत्तरं दिली तर मी तुम्हाला हा गिफ्ट बॉक्स देणार आहे. आमदार मंगेश दादा चव्हाण हे कोणत्या वर्षी निवडून आले होते?
त्यांनी सर्वात पहिले हात वर केलेला आहे. लहान मुलांना ग्राह्य धरलं जाणार नाही. मी गाडीत भेटेल, मी त्यांच्याकडे जातो, त्या ताईंकडे जातो. यांना आपण उत्तर विचारणार आहोत. जर यांनी बरोबर उत्तर दिलं तर आपण यांना दुसरा विचारू. आमदार मंगेश दादा चव्हाण हे कोणत्या वर्षी निवडून आले होते? 2024 पासून. आता 23 चालू आहे, 24 कुठे? माझा प्रश्न ऐका. दुसरा प्रश्न कॉमन आहे. आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या धर्मपत्नी यांचं माहेर कुठलं? त्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. त्यांच्याकडे लहान बाळ झोपलेलं आहे, तरी त्यांना उत्सुकता होती आपल्या स्पर्धेत येण्यासाठी. आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत. उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे. तर पहिला प्रश्न असा होता की आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या धर्मपत्नी यांचं माहेर कुठलं? तर काय उत्तर होतं? दोन पिंपरी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तर मंगेश दादा चव्हाण यांच्या धर्मपत्नी यांचं नाव काय? प्रतिभा मंगेश चव्हाण. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. माझा दुसरा प्रश्न त्यांच्यासाठी आहे. आमदार मंगेश दादा चव्हाण हे कोणत्या चिन्हावर निवडून आले होते? कमळाच्या. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ताईंनी बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि तिन्ही प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. त्यांना आपण हा गिफ्ट बॉक्स देतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजा. छान वाटतंय. आणि आम्हाला सॉरी आम्हाला पंढरपूरला जाताना एकदम आनंद होतोय की पहिल्यांदाच आम्हाला आमदार एवढ्या दूर नाही, कोणतेच आमदार नाही महाराष्ट्रामध्ये की एवढ्या संख्येला पंढरपूरला नेऊ शकतात. असं धन्यवाद. आम्ही दादांचा मनापासून खूपच धन्यवाद मानतो. निश्चितच यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एक भक्त म्हणून, एक पंढरपूरला जाणारा एक वारकरी म्हणून, एक साधा एक मंगेश दादा यांचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. कमी शब्दात का होईना आभार व्यक्त केलेला आहे. निश्चितच ताई पुढील तुमच्या या वारीसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. माऊली संवादाकडून सम्राट सोनवणे आपलं सहर्ष स्वागत करतो. माझा प्रश्न असा आहे. आमदार मंगेश दादा चव्हाण हे दरवर्षी वाऱ्या घडवत असतात. त्या कोणकोणत्या? फक्त हात वर करायचा आहे, किचननी मध्ये बोलायचं नाहीये. फक्त बाबा उत्तर देतील. बाबा तुमचं नाव सांगा. दत्तात्रय किसन पाटील तळंदा. दादा बाबा तळोंद्याचे आहेत. बाबांनी प्रश्नाला हात वर केलेला आहे. बाबा उत्तर सांगा. त्यांची पहिली वारी रायगड, वा नंतर दुसरी पंढरपूर. वा वा. बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बाबांनी एकदम विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक असं हे उत्तर दिलेलं आहे. दुसरा प्रश्न असा आहे. 40 गावामध्ये सर्वप्रथम आम सभा ही कोणी घेतली? आमचा दादानीच, मंगेश दादा चव्हाण. काय वाटतं? बरोबर आहे का उत्तर? निश्चितच बाबासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बाबांनी दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी तालुक्यामध्ये सर्वप्रथम आम सभा ही भरवलेली होती. बाबांसाठी तिसरा प्रश्न आहे. बाबा तुम्हाला तिसरा प्रश्न आहे. आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या वडिलांचं नाव काय? रमेश पाटील. असो बाबांनी तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर दिलेलं. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. बाबा जिंकलेले आहेत आणि बाबाला आपण एक आकर्षित असं गिफ्ट देणार आहोत. आमच्या आयोजकांना विनंती आहे की त्यांनी गिफ्ट द्यायचंय. बाबा एकदा जोरदार. बाबा लावा, हात लावा. बाबांनी उत्तर बरोबर दिलं. बाबा काय वाटतं? मंगेश दादा तुम आगे बढ़ो. आपले आवडते मंगेश दादा आगे बढ़ो. असंच नेहमी चालत राहो. निश्चितच बाबांचं जे मन आहे, एका बापाचं एका मुलाप्रती जे मन असतं, त्याच्या व्यक्ती जे प्रेम असतं, ते प्रेम आज बाबांनी दादा प्रति व्यक्त केलेलं आहे. हे बघा, असे आमदार आपल्या कुठल्याच पिढीला मिळणार नाही आणि कधीच मिळणार नाही. या जळगाव तालुक्यात काय पण या महाराष्ट्रात असा आमदारच नाही. आणि कोणी यांची हेवाही करू नये. यांच्या पाठीशी कोणी लागू नये. जो पाठीशी लागेल तो तळाशी जाईल. हा उन्मेष तुम्हाला सांगतो आता. उन्मेष दादा, तन्मेष दादा सगळे भिंगरीवर पडतील. भिंगरीवर. बाबासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
आपली वारी आहे, पंढरीची वारी आहे. या ठिकाणी सर्व एक समान आहेत. निश्चितच हे राजकीय व्यासपीठ नाही, परंतु दादांनी आपल्या बाबांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांनी काही बघितलं असेल, त्यांना काही घडलेलं असेल, काही अनुभव आला असेल, म्हणूनच बाबांनी आपलं मन व्यक्त केलं. असो बाबा, धन्यवाद. येतो आम्ही, रजा घेतो. जय हरी माऊली. तमेन वारीन कुणले जारोच, तमेन ही वारी कुणले जारोच, वारीन पंढरपूर मंगेश दादा ले जारोच. गाम कुणसोच तमार चैतन्य तांडा. चैतन्य तांडा. वा, करगामेर चैतन्य तांडा. आचोच याडी म माऊली संवादे करते आम्ही लुचू. तमेन म 3 प्रश्न पूछू. जब सवाल कच 3 सवाल पूछू, वम तम 3 सवालेर बरोबर उत्तर दिने तर तमेन मग एक गिफ्ट देऊ. ये हमारो गिफ्ट बॉक्स, ही बॉक्स मी तमेन देऊ. चालेल काही? रेडी आहे का तुम्ही सगळे? मी प्रश्न विचारणार आहे, फक्त ज्याचा पहिले हात वर होईल त्याला मी प्रश्न विचारणार आहे. आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या पत्नीचं नाव काय? या मावशींनी हात वर केलाय. उत्तर काय? प्रतिभा पाटील. प्रतिभा पाटील. बरोबर. आजींसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नाव काय? मीनाबाई लव पाटील. आपलं गाव काय? टेकवाडे. टेकवाड्याच्या मावशी आहेत. यांना मी दुसरा प्रश्न विचारतो. आमदार मंगेश दादा चव्हाण हे कोणत्या वर्षी आमदार झाले होते? ते का त्यांना आता 3 वर्ष झाले. सालने सांगता येणार 3 वर्ष. माझा प्रश्न जो होता तो मावशींनी उत्तर दिलेलं नाहीये. माझा प्रश्न असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण हे कोणत्या वर्षी निवडून आले होते? हात वर करा. यांचा हात वर आहे, पुढे या. ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजून द्या. ताई, तुमचं गाव आणि नाव? दीपाली सचिन पाटील, माझे गाव टेकवाडे. टेकवाड्याच्याच आहेत, बहुतेक सासू सुना आहेत. निश्चितच वाटलंच होतं. सासूने नाही दिला तर सुन उत्तर देणार आहे. तर मी जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर काय? 2019. निश्चितच ताईंसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ताईंनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या वडिलांचं नाव काय? सासू शेर तर सून 1.25 शेर म्हणे, पण आटे उलट वयनं. असो, तिकडे कोणीतरी हात वर केलेला आहे की आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या वडिलांचं नाव काय? ते उत्तर देण्यासाठी भाऊ पुढे आले. रमेश चव्हाण. भाऊसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. भाऊंनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. दादा, आपलं गाव आणि नाव सांगायचंय. चैतन्य तांडा क्रमांक 4, ईश्वर बद्रीनाथ चव्हाण. दुसरा प्रश्न असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी मागच्या काही काळापूर्वी एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं. त्या स्टिंग ऑपरेशन कशासाठी आणि कुठे केलं होतं? ते कन्नड घाटामध्ये जी ड्रायव्हरांची फसवणूक वगैरे व्हायची, पिळवणूक वगैरे व्हायची, त्याच्यासाठी त्यांनी कन्नड घाटामध्ये स्टिंग ऑपरेशन वगैरे. उत्तर अगदी बरोबर आहे आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी काही दिवसापूर्वी एक कार्यक्रमामध्ये 100 दिवसात मी काम पूर्ण करून देतो असा शब्द दिला होता आणि ते काम दादांनी पूर्ण करून दाखवलेलं आहे. त्या कामाचं फक्त उद्घाटन आता बाकी आहे. ते काम पूर्ण झालेलं आहे. 100 दिवसात ते काम पूर्ण झालेलं आहे. ते काम कुठलं? आपलं जे रुपाली टाकी जवळचा जो पूल आहे ना, तो पूल पूर्ण करण्याचा शब्द दिला होता. निश्चितच दादांनी प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दादांना आपण हे गिफ्ट देत आहोत. दादांसाठी जोरदार टाळ्या. दादा, आपणास कसं वाटतंय तुम्हाला? एकदम आनंद वाटतोय आणि दादांचं काम पण खूप चांगलं आहे. बोला बोला. त्यांनी जे टाइम दिलेलं असतं त्या टाइमात ते काम पूर्ण करतात. निश्चितच धन्यवाद.